ते मुख्यमंत्री झाल्याने ते धडाडीने जे निर्णय घेतात, योग्य तऱ्हेने घेतात, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. म्हणजे आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असेल, पण आम्हाला कर्म जे दिलंय, ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. तर जोगेश्वरीचं स्टेशन आलं तर त्या रेल्वेचे जे दरवाजे असतील, त्यांच्या कंपार्टमेंटचे ते देखील बंद करायचे, खिडक्या खाली घ्यायच्या, की कधी दगड येते वगैरे, अशी भीतीग्रस्त जोगेश्वरी होती. दगडाला दगडाने उत्तर देऊन चालत नाही, दगडाला कामाने उत्तर द्या. मी जसं हिंदू वस्तींमध्ये काम केलं, त्या पद्धतीने मुस्लिम वस्तीमध्ये देखील काम करायला सुरुवात केली. त्या खिचडीमध्ये यांचा मुलगा दिसत नाहीये. प्रामुख्याने आमचे आई वडील हे आम्हाला 1964 साली ह्या जोगेश्वरीमध्ये घेऊन आले आणि त्याच्यानंतर जेव्हा कळायला लागलं त्यावेळेला शिवसेना काय हे काय माहीत नव्हतं. 1966 साली जेव्हा शिवसेना स्थापन झाली होती, परंतु आमच्या इकडे ज्या वेळेला दंगली व्हायला लागल्या, जोगेश्वरी हा 1974ची पहिली दंगल, 1984 ची दुसरी दंगल, 89ची तिसरी दंगल, 1991 92ची तिसरी दंगल त्या अनुषंगाने झालेल्या. आणि या 74च्या दंगलीमध्ये मी त्यावेळेला 10वीला होतो. 10वी म्हणजे नवीन SSC 74-75च्या वेळेला. आणि क्रिकेटवरनं ते लफडं झालं होतं, पण त्याला नंतर मारुती रायाचं स्वरूप मिळालं मेघवाडीतल्या, आणि त्यामध्ये इकडून दगडी यायच्या तिकडून दगडी यायच्या. आणि तसं काय मोठं जोगेश्वरी त्यावेळेला फोफावलेलं नव्हतं 74 साली वगैरे. अशा वेळेला मला तिथे एक दगड लागला होता माझ्या डोळ्याच्या खाली, आणि मग ते हॉस्पिटलाइज वगैरे करणं थोडंसं. आणि SSC नवीन SSC होती, त्याचे प्रिलिम एक्झाम वगैरे, त्यावेळेला मी ती पट्ट्या वगैरे लावून जायचं. त्यावेळेला आमचे शाखा प्रमुख देवीदास साळसिंगकर होते, त्यांच्याबरोबर मी असायचो. त्यामुळे त्याच्या 74च्या अगोदर देखील मी त्यांच्याबरोबर होतो. पण 74 नंतर जेव्हा मला लागलं 74-75ला, त्या दिवसाला मला साहेबांनी त्यावेळेला बोलवून घेतलं शाखा प्रमुखांच्या माध्यमातून, आणि तेव्हापासून शिवसेना प्रमुखांकडे जायची सुरुवात झाली. आणि त्यांचे जे विचार होते ते ऐकल्यानंतर, आणि आता इथे 2च गट झाले होते 2 जमातीमधले, त्यामुळे साहजिकच आपण त्याकडे आकर्षित झालो आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रभावित झालो. मी 12वी झाल्यानंतर निर्वाण कंपनीमध्ये कामाला लागलो. त्याच वेळेला आमचे प्रिन्सिपाल पाटकर कॉलेजचे कामत सर होते, त्यांचा मुलगा मला वाटते MA झाला. त्यांनी ह्याचं आरोग्याच्या बाबतीमधले मेडिकल स्टोअरचं त्याचं हे होतं, ते त्यांनी केलं होतं. आणि मग त्यातनं मला आता एक प्रेरणा मिळाली की आपण धंद्यामध्ये उतरावं. मी एका बाजूला नोकरी करत होतो, एका बाजूला एज्युकेशन SS and LS पाटकर कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये सकाळी जायचं, दुपारला सेकंड शिफ्ट करायची, आणि मग मध्ये अशा रजा घेऊन पुन्हा दुकानामध्ये काम करून मी मेडिकलचं दुकान टाकलं होतं त्यांच्या माध्यमातनं. तर त्या ह्याच्यातनं शिक्षण घेतलं, मेडिकलचं हे करत असताना शिवसेनेची शाखा बांधली त्यावेळेला 78ला, त्या टायमाला मी. आणि त्या देवीदास साळसिंगर होते, त्यांच्या बरोबरीने आम्ही काम करायचो. ती शाखा बांधली, शाखेची विचार, आणि याच्यातनं पहिली इलेक्शन झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली. याच्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार म्हणजे माझा मित्र किंवा माझा बंधू म्हणा, तो 4ही वेळेला पराभूत झाला. आणि मग 1992 साली शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की तुमच्याकडनं कोणतरी एक चांगला उमेदवार द्या. आणि सर्वानुमते, मी तेव्हा कुठलाही शाखा प्रमुख नव्हतो, काही नव्हतं, फक्त एक साधा शिवसैनिक. माझा अक्षर चांगला असल्या कारणाने, बोर्ड लिहिणं शिकत असल्या कारणाने, कारण मी माझ्या एरियातनं मला वाटते त्यावेळेला पहिलं जुन्या SSCला पहिला SSC झालेला मीच असेल माझ्या एरियातनं. आणि ते बोर्ड लिहिणं वगैरे, शाखेत जाणं, हे सर्व चालू होतं. आणि त्यामुळे सर्वांनी माझं नाव दिलं. आणि ते नाव दिल्यानंतर मी त्या इलेक्शनला उभं राहिलो 1992 वेळेला. आणि त्या इलेक्शनमध्ये मला सांगायला आनंद वाटेल की मी जो आमचा उमेदवार 350, 400, 500 मताने हे व्हायचा, पराजित व्हायचा 4 वेळेला, आणि तिथून मुस्लिम लीग आणि काँग्रेस याच 2 पार्ट्या यायच्या प्रत्येक वेळेला. आणि त्या ठिकाणी पहिला मी या बाजूचा, त्या बाजूला राजेश्वर रागेंद्र होते, पण या बाजूला माझ्या बाजूला जो होतं तो मी पहिला 10,128 मतांनी, म्हणजे मुंबईमध्ये जवळजवळ हायेस्ट मताने मी निवडून आलो. आणि तो माझं ते पहिलं पदार्पण होतं. त्याच्यानंतर
दुसऱ्या इलेक्शन आलं, त्यामध्ये मी 13,000 निवडून आलो. चौथं नगरसेवकाचं इलेक्शन आलं, तिसरं आलं, त्यावेळेला 15,000-15,500 आलो आणि चौथ्या इलेक्शनला 18,000 आलो. याच्या मधल्या काळामध्ये मला शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला स्टँडिंग कमिटी मिळाली, एज्युकेशन कमिटी मिळाली आणि स्टँडिंग कमिटीला आल्यानंतर एक मला मुंबई शहरातल्या मूलभूत गरजा या प्रामुख्याने जाणवायला लागल्या. याच्यामध्ये पाण्याची असेल, आरोग्याची असेल, शिक्षणाची असेल, या सर्व येतात आणि त्याला मी न्याय द्यायचा प्रयत्न केला. मी ज्या वेळेला त्या ह्याच्यावरती बसलो, स्टँडिंग कमिटी होती, त्यावेळेला मुंबई कॉर्पोरेशन डेफिसिटमध्ये होती, तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये चाललं होतं आणि मग लिकेज जे होते असे अप्रायचे असतील किंवा आणखीन बी बजेटचे असतील, याला बंदी घालणं, आपला महसूल वाढवणं आणि त्या महसुलाच्या माध्यमातून मुंबईला त्यावेळेला 2,900 दशलक्ष लिटर पाणी मिळत होतं. त्यावेळेला आपण 90 लिटर द्यायचो. ते पाणी वाढवणं हे महत्वाचं होतं. मुंबई वाढत होती. त्या पद्धतीने ईस्टर्न आणि वेस्टर्न आणि सिटी या तिन्हीमध्ये जास्त पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात मुंबई वाढत होती आणि अशा वेळेला पाण्याची गरज देखील त्या अनुषंगाने भासत होती. पाणी लोकांना कमी मिळत होतं आणि वाढती मुंबई याला बघूनच मी पाण्याची सोय चांगल्या तऱ्हेने करावी या अनुषंगाने मी त्यावेळेला स्टँडिंगला असताना 2,900 दशलक्ष लिटर पाणी येत असताना आम्ही विचार केला की आणखीन पाणी कसं आणू. मग आम्ही भातसाला गेलो. भातसाच्या ठिकाणी माझ्या आदेशांच्या आज्ञेने आणि कमिशनरच्या मयाने आम्ही तिथे 6 पंप लावले आणि मुंबईला 450 MLD पाणी. याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी आहेत, पण मी थोडक्यात सांगते. 450 MLD भातसामधून काढलं. मग त्यानंतर मी बघितलं की बाबा अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणाच्या मध्ये आपण धरण बांधू शकतो. केंद्राकडे पैसे मागितले पण त्यांनी दिले नाही. मग आपल्याकडे रिसिप्ट असतात, आपण जे टॅक्सेसच्या रूपाने लोकांकडनं गोळा केलेले पैसे आपण बँकेत रिसिप्टच्या रूपाने ठेवतो. त्यातनं आम्ही ते पैसे उभे केले आणि 3,000 कोटीचं जवळजवळ अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणा याच्यामध्ये आपण मिडल वैतरणा धरण केलं आणि त्याला हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण अशा पद्धतीने नाव दिलं. त्यातनं आपण 450 MLD पाणी आणलं. हे सर्व करत असताना जवळजवळ आपण 900 MLD पाणी म्हणजे 3800 MLD पाणी आपण मुंबई शहराला आणलं. याच्या अगोदर आपण प्रति माणसी 90 लिटर पाणी द्यायचो. आज आपण 135 लिटर पाणी प्रत्येक माणसी देतोय. याच्यामध्ये आणखीन माझे प्रकल्प पुढचे होते, परंतु त्यानंतर मी आमदारकीला उभं राहिलो आणि आमदार झालो. तर अशा पद्धतीने हा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे दैवत्व म्हणतात त्याला आम्ही. म्हणजे आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला असेल, पण आम्हाला कर्म जे दिलंय ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे. त्यामुळे ते कधीही विसरता येणार नाही. 4 वेळेचा नगरसेवक, एज्युकेशन कमिटीचा चेअरमन, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन, त्यानंतर म्हाडाचा स्लम बोर्डाचा सभापती, त्याच्यानंतर आमदार, त्याच्यानंतर राज्यमंत्री, हायर एज्युकेशनल आणि म्हाडा वगैरे माझ्याकडे, गृहनिर्माण माझ्याकडे होतं. हे अशा पद्धतीने एक स्टेप बाय स्टेप मी पुढे येत गेलो. 92च्या अगोदर लोक जोगेश्वरीच्या नावाने म्हणजे रेल्वेमध्ये देखील आले, गोरेगावला जाणारी लोक असतील तर जोगेश्वरीचं स्टेशन आलं तर त्या रेल्वेचे जे दरवाजे असतील त्यांच्या कंपार्टमेंटचे ते देखील बंद करायचे, खिडक्या खाली घ्यायच्या की कधी दगड येते वगैरे, अशी भीतीग्रस्त जोगेश्वरी होती. पण मी निवडून आल्यानंतर दोन्ही समाजामध्ये म्हणजे हिंदू असतील, मुसलमान असतील, यामध्ये सामंजस्य राखण्याचा प्रयत्न केलं आणि ते कामाच्या रूपाने केलं. दगडाला दगडाने उत्तर देऊन चालत नाही, दगडाला कामाने उत्तर द्या. आणि त्या पद्धतीने मी जसं हिंदू वस्तींमध्ये काम केलं त्या पद्धतीने मुस्लिम वस्तीमध्ये देखील काम करायला सुरुवात केली. आणि पहिलं वरून आलेला मनुष्य खाली येत नव्हता, खालून आलेला मनुष्य वर जात नव्हता. आज कोणीही मनुष्य, तिकडची माणसं येऊन देवळात बसतात, आम्हीच्या इकडची माणसं जाऊन मस्जिदमध्ये जातात. हे सर्व सलोख्याचं काम मी केलं. ते कामाच्या रूपाने कामाला देव मानलं आणि त्यामुळे जोगेश्वरी हळूहळू बेसिक ॲम्युनिटी देणं चांगल्या तऱ्हेने, मग चांगले रस्ते करणं, आरोग्याच्या सोयी करणं, शाळांच्या सोयी करणं, हे जेवढे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने मी तर मुंबई महानगरपालिकेचा कायदा 1888 पिळून प्यालेलो आहे. म्हणजे 538 कलम जी आहे ही, मग त्याच्यात 646 पानं, मला अजूनही आठवतं 646 पानं आहेत त्या 1888च्या पुस्तकामध्ये आमच्या. त्याच्या 1 पासून ते 600च्या वर जी पानं आहेत ती संपूर्ण पानं मी व्यक्तिगत वाचली आहेत. त्यामुळे प्रत्येक कायदा मुंबई महानगरपालिकेचा मला माहिती आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी ती कामं करत गेलो. मग ते हॉस्पिटलचं काम असेल, शाळेचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, CC पॅसेजचं असेल, नाला बांधण्याचं असेल, तर ह्या सर्व गोष्टी करत गेलो. त्यामुळे जोगेश्वरीचं नाव चांगलं उदयाला आहे. मी रत्नागिरी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गावचा मी रहिवासी आहे
आणि आमचं घर तेव्हा म्हणजे गाव म्हटल्यानंतर घर असणार, त्यामुळे गावची मला खूप आवड होती. आणि मला शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी पालकमंत्री मिळाल्यानंतर त्या पालकमंत्री पदाला न्याय द्यायचा पहिला प्रयत्न केला. कारण गावं जी आहेत, पालकमंत्री म्हटल्यानंतर एक गाडी सुसाट पुढे जाते आणि त्याच्या मागे बाकीच्या गाड्या जातात, अशा प्रकारचं होतं. परंतु प्रत्येक गावाचा, खेड्याचा अभ्यास केला. 9 तालुके होते. मग त्यांना पाण्याची सोय कशी करता येतील, मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून मोठमोठे रस्ते कसे करता येतील, वाड्या वस्त्यांना आपल्याला लाईट कशी देता येईल, बोरवेल कशी करून देता येईल, तर ज्या बेसिक ॲम्युनिटी त्यांना आपण सहजतेने देऊ शकतील त्या पहिल्याने देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रस्त्यावरती जास्तीत जास्त भर केला. आणि याच्यामध्ये ज्यावेळेला कोकणामध्ये आपण जातो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे करतो, त्यावेळेला रायगड आणि रत्नागिरीच्या मध्ये कसेडी घाट आहे. हा कसेडी घाट 34 किलोमीटर चढायचा आणि 34 किलोमीटर खाली उतरायचा. अनेक अपघात होत होते वर्षानुवर्षे, आम्ही लहानपणापासून असल्यापर्यंत. त्यासाठी मी पाठपुरावा केला आणि आज जवळजवळ कसेडी घाट 510 कोटी रुपये खर्च करून त्याच्यावरती मी 20-22 बैठका घेतल्या असतील. जवळ मंत्रालय असो, त्यानंतर माझा घरी असेल, त्यानंतर कलेक्टरच्या ऑफिसमध्ये असेल, त्या जागेवरती अशा जवळजवळ 20-22 बैठका घेऊन मी कसेडी घाट हा बनवण्याचा चंगच बांधला होता. आणि याला मला त्यावेळेचे गडकरी साहेब यांच्या माध्यमातून त्यांची जी लोकं होती सर्व आणि कलेक्टर त्यावेळेचे, या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. राजापूरमध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एवढासा 2 फुटाचा एक हे होता. तिथे पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला राजापूरमध्ये. त्या पुतळ्याचं अनावरण देखील करण्यात आलं. आणि पुतळा मी स्वतः दिला. आमच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून पुतळा तो बनवून, इथे अंधेरीला आपल्या इथे पुतळे बनवतात, तो तेवढा मोठा 9.5 फुटाचा पुतळा आम्ही तिथे त्या ठिकाणी बसवला. त्यानंतर संभाजी महाराजांना जिथे कैद झाली होती ते संभाजी महाराजांचा पुतळा पहिला तिथे बसवला. आणि आता 3रा पुतळा मी शिवाजी महाराजांचा चिपळूणमध्ये बसवतोय. त्याचं सुशोभीकरण देखील झालंय. म्हणजे लोकांना जे पाहिजे, गावच्या लोकांना जे पाहिजे, लोकांच्या ज्या मनातले आहे ते ओळखून ते करण्याचा मी प्रयत्न करत होतो. प्रामुख्याने मुंबई, महाराष्ट्र याच्यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा, म्हणजे मुंबई म्हटली, महाराष्ट्र म्हटलं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं होतं. की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. बाकीच्या राज्यांच्या भाषांना त्यांचा अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय की तर मराठीला का नाही, याच्यासाठी मी पूर्णपणे झगडत होतो. आणि त्यानंतर बाकी म्हणजे शासनाने देखील त्याच पद्धतीने पावलं उचलली होती. सभागृहामध्ये चर्चा झाली तर त्याच्यावरती देखील मी चर्चा करायचो. त्यानंतर सर्वात मुद्दा म्हणजे रेल्वेच्या बाबतीतला. आता आपण मेट्रो करतोय, थोड्या प्रमाणात मेट्रो झाली असेल, परंतु जे रेल्वेने जातात, प्रवास करतात, तो घरातला मनुष्य कामावरती गेल्यानंतर परत येईल की नाही, वेळेत येईल की नाही, पुन्हा जाईल की नाही, या सर्व भीती गृहिणीला असतात, त्याच्या बायकोला असतात, मुलांना देखील असतात. ते रेल्वे प्रवास अत्यंत सुकर होणे प्रामुख्याने महत्त्वाचं होतं. याच्यावरती प्रामुख्याने तिथे चर्चा करणं हे महत्त्वाचं होतं. केंद्राच्या ज्या काही मदती असतील त्या मुंबई शहराला मिळणं ह्या देखील महत्त्वाचं आहे. एअरपोर्टच्या बाजूला असलेला झोपडपट्टीचा प्रश्न आहे, तो महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या मदतीने सोडवणं अत्यंत गरजेचं होतं. गुंफांचा प्रश्न आहे, हा गुंफांचा प्रश्न जटिल आहे. म्हणजे केनेरी गोदची असेल, जोगेश्वरीची गुंफा असेल, अंधेरीची गुंफा असतील, मी तो प्रयत्न केला. काही आणि 400-500 लोकांना घरं देऊन ते ब्युटिफिकेशन करायचंही खरं, पण केंद्रामध्ये केंद्राच्या माध्यमातनं हा प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे. मोनोमेंट म्हटल्यानंतर मोनोमेंट उंच असेल, मग त्याला 300 फुटाचं अंतर, 300 मीटरपर्यंत काही करायचं नाही. हे केलं होतं मी दिल्लीपर्यंत, तिथपर्यंत जाऊन ते सोडवलं की एवढ्या लांब जर गुंफा जर खाली आहे तर बाजूला जर बिल्डिंग त्यांचे होत असतील किंवा झोपडपट्ट्या चांगल्या बिल्डिंग होत असतील तर ते होणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने प्रयत्न करून मी काही ठिकाणी अंशी यशस्वी देखील झालेलं आहे. ते हे असे जे मुंबईला भेडसावणारे वेगवेगळे प्रश्न आहेत, हे त्या केंद्रामध्ये आपली बाजू मांडणं. तुम्हाला माहिती असेल, मी स्टँडिंग कमिटीवर असल्यानंतर मी 4-4 तास भाषणं केलेली आहेत प्रत्येक विषय घेऊन. आणि प्रत्येक कायद्याच्या कक्षेत कसं बसून आपण कसं काम करू शकू हे मी याच्यामध्ये देखील सांगितलं आहे, कॉर्पोरेशनमध्ये देखील दाखवलं आहे. आणि विधिमंडळात तर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक कुठलाही विषय असेल किंवा प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा कुठलाही विषय असेल तर त्या विषयामध्ये हात घालून त्या शेवटपर्यंत त्याचं काम करणं हे मी तिथे दाखवलं आहे. मी सुशिक्षित असल्या कारणाने, दूरदृष्टी असल्या कारणाने जर मी इथून पाचसामधून पाणी खेचण्याचा प्रयत्न करू शकतो, जे कोणी केलं नव्हतं. मिडल वैतरणासारखा प्रकल्प मी आणू शकतो. गरीब विद्यार्थ्यांना
ज्यांच्या मुलं स्लममध्ये, त्यावेळेला मी जेव्हा होतो 6.5 लाख मुलं ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जात होती. आता कमी झाली पटसंख्या, परंतु त्या मुलांना 27 गोष्टी देणं म्हणजे बूटपासून ते कपड्यापासून ते दप्तरापासून ते वयापर्यंत सर्व देण्याचं पहिलं मी आणलं. खिचडीला तांदूळ देत होतं गव्हर्नमेंट. मी माझ्या इथे स्टँडिंग कमिटीला तो निर्णय घेतला नाही, खिचडी तांदूळ नाही द्यायची, आपण खिचडी बनवायची. त्यावेळेला देखील असं झालं की खिचडी मुलं खात नव्हती, कारण जे खिचडी बनवणारे होते ते वेगळ्या तऱ्हेने बनवून द्यायचे. त्यावेळेला बाळासाहेबांकडे तक्रार केल्यानंतर मला बोलवलं. म्हटलं साहेब, या आज खिचडी बनवतात, त्या खिचडीमध्ये यांचा मुलगा दिसत नाही आहे. तेच मी हरेराम हरे कृष्णाला ज्या वेळेला मी देऊन पाहिलं तर ते 1000 मुलांच्या जेवणामध्ये एक प्युअर घीचा डबा टाकायचे. त्यांना वाटते की मुलं चांगली झाली पाहिजे, आणि यांना वाटते नाही आपण बिझनेसच केला पाहिजे. आणि त्यावेळेला साहेबांनी देखील माझी पाठ थोपटली होती की बरोबर आहे, त्यामध्ये त्या खिचडी बनवणाऱ्या मुलांनी, खिचडी खाणाऱ्या मुलांमध्ये तो आपला मुलगा आहे समजून त्याला ते खायला घातलं पाहिजे, हे तत्व होतं. तर अशी अनेक दूरदृष्टीने कामं केल्यामुळे लोकसभेमध्ये गेल्यानंतर मागच्या बाकावर ज्याला शिक्षण नसेल, जो दूरदृष्टीने व्हिजन करू शकत नाही, जो ज्याने अनुभव नसेल, अशी व्यक्ती न जाता जी अनुभवी व्यक्ती असेल, ज्याला माहिती आहे, दूरदृष्टी आहे, शिक्षण घेतलेलं आहे आणि जो बिनधास्तपणे प्रश्न आपले मांडू शकेल, असा प्रतिनिधी पाठवणं, जो की माझ्या रूपाने त्या ठिकाणी गेला तर नक्कीच मुंबईचे, महाराष्ट्राचे प्रश्न त्या ठिकाणी नक्कीच प्रामुख्याने मांडले. तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी निवडत असताना त्याची मागची बॅकग्राऊंड देखील केली पाहिजे की तो कसा आहे, काय आहे, त्यांनी काय केलंय आणि याच्या पुढे काय करणार आहे. ज्यावेळेला लोकसभेत जाताना अनेक राज्यांचे विद्वान लोक तिथे येणार आहेत, त्यांच्याबरोबर तुम्हाला बसून त्यांच्या बरोबरीने आपला प्रश्न तिथे मांडला पाहिजे. तो ज्या पद्धतीने मांडला पाहिजे आणि करून घ्यायला पाहिजे, ती ताकद असणं गरजेचं आहे. आणि असा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तुमचा योग्य असेल त्यालाच तुम्ही निवडलं पाहिजे, हे मी त्यांना सांगू शकेन. मी त्यांना पत्रच लिहिणार आहे. तरुण जे नवीन झालेले आहेत, आता जे मतदार आहेत, मुलं आहेत, तर त्या लोकांना पत्रच लिहिणार आहे की तुम्ही आता ज्या वेळेला जाल त्यावेळेला पहिली बोटाला तुमच्या शाई लागणार आहे. ती पहिली शाई लागत असताना तुमच्या मनामध्ये अनेक विचार असतील. मी पहिला वोटर झालो आणि मी माझ्या उमेदवाराकडनं मी काय अपेक्षा ठेवलेल्या आहेत हे तुमच्या मनामध्ये येत असेल, ते तुमचे विचार तुम्ही तुमच्या आता उमेदवाराला आणि तो काय करू शकेल याला योग्य तऱ्हेने बघून करा मतदान. लोकांनी मतदान हे 5 वर्षांनी तर लोकसभेचं मतदान आहे. आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य प्रतिनिधी तिथे जाणं, राज्याच्या दृष्टीने योग्य प्रतिनिधी जाणं हे महत्त्वाचं आहे. गावी जाणं त्याच्या अगोदर थोडे तर जाऊन या, पण मतदानाच्या दिवशी तुम्ही मुंबईतच असला पाहिजेत आणि मुंबईत असून तुम्ही मतदान देखील केलं पाहिजेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायचं तिथे तुम्ही जाऊ शकता. तुमचा हक्काचा प्रतिनिधी, चांगला प्रतिनिधी पाठवून तुम्हाला एक विश्वास होईल की मी चांगला प्रतिनिधी पाठवला, मी मतदान केलं. त्यामुळे सर्वांनी मतदान केलंच पाहिजे मुंबईमध्ये राहून. त्याने शिवसेना ही एकच होती, शिवसेना प्रमुखांचीच होती, शिवसेना ती आहेच. पण ज्या वेळेला ही संपूर्ण घटना घडल्या त्यावेळेला त्यांना वेगळं व्हायला लागलं, बाजूला गेले. तर ते मुख्यमंत्री झाल्याने ते धडाडीने जे निर्णय घेतात, योग्य तऱ्हेने घेतात, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.